नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 19 एप्रिलचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम कालचा आणि आजचा आपण जर विचार केला, काल ही राज्यात हीटवेव्ह पाहायला मिळाली आणि आज ही राज्यामध्ये आपल्याला बहुतांश जिल्ह्यामध्ये हीटवेव्हच पाहायला मिळालेला आहे. याचबरोबर काल सोलापूर असेल, याचबरोबर पंढरपूर असेल, मोहोळ असेल, या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला. तसेच गुलबर्गा असेल, कारण मी सोलापूर गुलबर्गा या दौऱ्यावर होतो, तर या ठिकाणी उष्ण जवळपास 44 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. काही ठिकाणी 43.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. संध्याकाळी जवळ 3 ते 4 नंतर ढगांची निर्मिती झाली. लाईटनिंग थंडरस्टॉर्मचा हलक्या स्वरूपाचा पाऊस काल आपल्याला पाहायला मिळाला. याचबरोबर आजचाही अशाच पद्धतीचं वातावरण बहुतांश ठिकाणी राज्यामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. सर्वप्रथम आज दिवसभराचा मॅक्झिमम टेम्परेचर जर पाहिलं, सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं तर अलिबागमध्ये 32.9 डिग्री सेल्सिअस, डहाणू 34.2 डिग्री सेल्सिअस, गोवा 33.6, हरनाई बंदर आहे त्या ठिकाणी 32.4, मुंबई सांताक्रूज 33, याचबरोबर मुंबई कुलाबा 33, मुंबई सांताक्रूज 33.1 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरी 32.6 डिग्री सेल्सिअस, अहिल्यानगर 40.2, जळगाव 42.3, जेऊर 41.3 डिग्री सेल्सिअस, कोल्हापूर 38.1 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वर 34.5 डिग्री सेल्सिअस, नाशिक 38.4 डिग्री सेल्सिअस, पुणे 40.3, सांगली 41.5 डिग्री सेल्सिअस, सातारा 40.8 डिग्री सेल्सिअस, सोलापूरमध्ये जवळपास 42.2 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर मराठवाडा रिजनमध्ये संभाजीनगर 41.6, नांदेड 42.2, धाराशिव 41, याचबरोबर परभणी 41.8 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान पाहायला मिळालं, जवळपास 41.1 डिग्री सेल्सिअस. अमरावतीमध्येही जवळपास 44.4 डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरीमध्ये 43, बुलढाणा 41.2, चंद्रपूर 43.6, नागपूर 44 डिग्री सेल्सिअस, वर्धा 44.5 डिग्री सेल्सिअस आणि यवतमाळमध्ये जवळपास 42.8 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये हीटवेव्ह पाहायला मिळतं. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज संध्याकाळच्या वेळेला म्हणजे 4 ते 5 नंतर सांगलीचा बहुतांश भाग असेल, याच्यामध्ये पलूस असेल, तासगाव असेल, आटपाडी, विटा, शिराळा, खानापूर या ठिकाणी ढगांची निर्मिती झाली. या ठिकाणी काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित हलक्या पद्धतीचं पाऊस पाहायला मिळू शकतो. जत असेल, आटपाडी असेल, याही ठिकाणी आपल्याला पावसाची दाट शक्यता ढगाळातून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचबरोबर लातूर असेल, धाराशिवचा असेल, सोलापूरचा भाग असेल, जो दक्षिण भाग असेल, या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त साताऱ्याचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळते. काही ठिकाणी ढगांची निर्मिती होऊ शकते व लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित एकदम हलक्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. जास्त जोरदार वगैरे पाऊस आज तरी पाहायला मिळणार नाहीये. तसेच पुणे संपूर्ण जिल्हा, अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा, याचबरोबर बीड असेल, तसेच सोलापूरचा उत्तर संपूर्ण भाग असेल, धाराशिव असेल, परभणी, हिंगोली याही ठिकाणी ढगांची निर्मिती होण्याची शक्यता आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल आणि धुळे, नंदुरबार, नाशिकचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणीही आपल्याला काही ठिकाणी ढग पाहायला मिळतात. मात्र या ढग जे आहेत, या ढगापासून मोठ्या पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र या ढगांच्यामुळे मात्र तापमानामध्ये हळू काहीशी घट होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला तर उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, गिलगिट बाल्टिस्तान या ठिकाणी जो WD आहे, या WDच्या प्रभावामुळे काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पाऊस पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर संपूर्ण पूर्व किनारपट्टी असेल, याचबरोबर पश्चिम किनाऱ्याचा दक्षिण संपूर्ण भाग असेल, या पट्ट्यामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित ढगांची निर्मिती आणि पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. काय दुपारनंतर त्या ठिकाणी गरमीचा त्रासही पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अफगाणिस्तान असेल, याचबरोबर पाकिस्तान मार्गे जी हवा आहे ती राजस्थान असेल, याचबरोबर मध्य प्रदेशचा उत्तरेचा भाग असेल, दिल्लीच्या दक्षिण भागापासून ते जे वार आहे ते दक्षिणेलाच आहे. त्यामुळे टेम्परेचर ही उत्तरेला हळूहळू वाढण्यास सुरुवात झाली. याचबरोबर जी ट्रफ रेषा आहे, ती ट्रफ रेषा महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून विखरलेली आहे, ती ओडिसा याचबरोबर पश्चिम बंगालपर्यंत या पद्धतीची आहे. तर या पट्ट्यामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आजपासून पाहायला मिळत आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्यात पावसाचा खास करून जर आपण सर्वप्रथम जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये सोलापूरचा काय भाग असेल म्हणजे माळशिरस असेल, पंढरपूर असेल, याचबरोबर मोहोळ असेल, बार्शी असेल, एक दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. सांगलीमध्येही काही असे पर्टिक्युलर एरियाज राहणार आहेत, त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल. म्हणजे कवटेमहांकाळ असेल, मिरज असेल, तासगावचा काय भाग असेल, कोल्हापूरचाही
पश्चिम भाग असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. साताऱ्याचा उत्तरेचा भाग असेल 1-2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड हा संपूर्ण पट्टा असेल या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊ शकतं. तसेच त्याचा उत्तरेचा भाग जर पाहिला, कोल्हापूर उत्तर, सांगलीचा उत्तरेचा भाग असेल, पश्चिमी भाग असेल, सातारा मध्य भाग असेल, पुणे दक्षिण असेल, अहिल्यानगरचा दक्षिण असेल, बीडचा काही भाग असेल, तसेच परभणी काय हिंगोली परभणीचा काय भाग असेल या ठिकाणी हे ढग पाहायला मिळणार आहेत. व आता पाऊस येणार 24 तासामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस असेल. मात्र 20 तारखेचा जर पाहिला तर 20 तारखेला अजून पावसामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर 21 तारखेचं जर पाहिलं, 20 आणि 21 तारखेला परत पुणे असेल, अहिल्यानगर असेल, जालना असेल, ते संभाजीनगर या ठिकाणी ही पावसाच्या नोंदी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण टेम्परेचर वाढते, टेम्परेचर वाढल्यानंतर दुपारीच्या नंतर ढगांची निर्मिती होते व त्यानुसार आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर आज सांगली असेल, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर नाशिक पूर्व असेल, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड असेल, सोलापूर असेल, धाराशिव, लातूर, नांदेड या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी होऊ शकतात. काही ठिकाणी हलक्या पद्धतीचं गारपीट होण्याची शक्यता आहे. तसेच अकोला असेल, वाशिम असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल या ठिकाणी हीट वेव्हचा अलर्ट जारी करण्यात आला. याचबरोबर पालघरचा काही भाग असेल, रायगडचा काही भाग असेल, पुणे पश्चिम असेल, नाशिक पश्चिम असेल आणि धुळे आणि नंदुरबार याही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. त्याचबरोबर हिंगोली, परभणी याही 1-2 ठिकाणी आपल्याला लाईटनिंग थंडरस्टॉर्म पाहायला मिळू शकतो. तसेच येणाऱ्या 24 तासाचं जर पाहिलं म्हणजे 19 तारखेचं जर पाहिलं तर अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा असेल या 3 जिल्ह्यांमध्ये हीट वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर सांगली, सातारा, पुणे पूर्व असेल, सोलापूर असेल, बीड असेल, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजे या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पावसाच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. तसेच परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीही काही प्रमाणामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतील. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम, याचबरोबर रायगड आणि पालघर याही जिल्ह्यामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. याचबरोबर 20 तारखेचं जर पाहिलं तर 20 तारखेला संपूर्ण राज्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.